नंतर प्राणायाम कसा करायचा हे बघितलं. प्राणायाम कसा सांगितलाय? सव्याहृती त्रिपठेत आयत आयत प्राण प्राणायाम स उच्यते. अशा पद्धतीत सव्याहृती गायत्री जप प्राणायामाबरोबर करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पूरक कुंभक हे बघितले आपण. आणि शेवटी प्रशांत लक्षण अंधवत पश्य रूपाणी शब्दम बधिरवत शृणी, म्हणजे आंधळ्याप्रमाणे बघायला आलं पाहिजे, बहिऱ्याप्रमाणे ऐकलं पाहिजे आणि काष्ठाप्रमाणे आपलं शरीर ज्याचं होईल त्याला प्रशांत असं म्हणता येईल. अशी आपल्याला मनाची शांती करायची आहे. आणि त्यानंतर मग धारणा ध्यान हे अंग येतात. तर आता आपण धारणापासून सुरुवात करूया. माझ्या मते इथेच आलेलो आपण, होय ना सर? म्हणजे 16वा श्लोक साधारण. धारणा झालेलं सर. धारणा झालेलं. ओके, मग थोडस हे धारणा घेऊया. झालेलं होतं. मनः संकल्पकम ध्यात्वा संक्षिप्त्यात्मनि बुद्धिमान धारयित्वा तथात्मानं धारणा परिकीर्तिता. इथे मी उदाहरण दिलेलं की आलंबन कसं घ्यायचं आणि त्याप्रमाणे बरोबर इथपर्यंत आलेलो आपण, झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे पण सांगितलं होतं की वेगवेगळ्या अवयवावर किंवा सृष्टीतल्या वेगवेगळ्या पदार्थावर जेव्हा धारणा केली जाईल किंवा संयम केला जाईल, ज्याला संयम असं नाव कशात दिलेलं आहे पतंजल योग सूत्रामध्ये, तर त्यामध्ये आपल्याला विविध सिद्धी प्राप्त होतील असं त्याने तिथे वर्णन केलेलं आहे. एक सिद्धी मी अशी सांगितलेली की नाभीवर जर लक्ष केंद्रित केलं तर सर्व शरीराचं ज्ञान होतं, कायव्यूह ज्ञानम, असं मी त्यावेळी उदाहरण दिलेलं. तर ही धारणा जी असते त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात: ध्येय, ध्याता आणि ध्यान. या तिन्ही गोष्टी असतात. त्यानंतर तर्क. तर्क हा म्हणजे जे त्यांनी 6 उपाय सांगितलेले आहेत त्याच्यामधला एक तर्क आहे. बरोबर? तर्क म्हणजे काय? तर आगमस्य अविरोधेन उहनम तर्क उच्यते. उहन याचा अर्थ काय आहे? तर उहापोह किंवा पूर्ण सर्वांगाने जाणून घेणे, अशा पद्धतीने त्याला उहन असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी जर गोष्ट आपल्याला नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला ती वाचली पाहिजे, मग त्याचं मनन केलं पाहिजे, मग त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. एवढं सगळं केल्यानंतर ती आपल्याला व्यवस्थित समजते. एकाच गोष्टी एकाच पटक्यात एखाद्याला समजली असं होईल कदाचित, परंतु उहन केल्यामुळे मात्र ती गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजते. पहिलं वाचलं पाहिजे, मग त्याच्यावर मनन चिंतन केलं पाहिजे, तरच आपल्याला त्या गोष्टीमध्ये रुची पण उत्पन्न होईल, ती गोष्टी सर्वांगाने आपल्याला समजेल. तर या सगळ्याला उहन असं म्हटलं जातं. मग इथे काय म्हटलंय? आगमस्य अविरोधेन उहनम तर्क उच्यते. आगम म्हणजे आपले वेद. तर वेदांचं जे ग्रंथ आहेत किंवा वेदांचं श्रवण ज्या मार्गाने होईल ते सगळे मार्ग, अशा पद्धतीनं त्याच्या विरोधात नसलेलं, म्हणजे इथे चार्वाकाचं अध्ययन करायला सांगितलेलं नाही. इथे फक्त वेदांचं अध्ययन करायला सांगितलेलं आहे. वेदशास्त्रांच्या अनुषंगाने जी पुस्तकं असतील किंवा जे काही तुम्हाला ज्ञानस्वरूप मिळेल ते सर्व काही उहन या तर्क या शास्त्रात मोडतं. मग तुम्ही समजा कुठे कीर्तनाला जा किंवा तुम्ही कुठल्या स्वाध्यायाला जा किंवा तुम्ही कुठे एखादं उपनिषद वाचा, भगवद्गीता वाचा किंवा वेद वाचा, त्यापासून जे काही ज्ञान उत्पन्न होईल ते सगळं तर्क या कॅटेगरीमध्ये मोडतं. तर हे श्रुती स्मृती सर्व जी काही शास्त्र आपली आहेत त्याच्यानुसार चिंतन मनन आणि निधिध्यासन या तिन्ही गोष्टी केल्या पाहिजे. आता ती जर तुम्ही योगशास्त्र जरी बघितलं तरी ज्ञानयोगासाठी, म्हणजे जे
उत्तम अधिकारी असतो योगासाठीचा, त्याच्यासाठी ज्ञानयोग हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. मग त्याचा काय आहे, तर अभ्यास वैराग्य तिथे पण सांगितलं, याही इथे पण सांगितलं. आणि याच्यामध्ये चिंतन मनन आणि निधिध्यासन हे अभ्यासाचे विषय आहेत. अभ्यास म्हणजे काय, तर तर्कशास्त्रांचा, म्हणजे आपल्या श्रुती स्मृती या दोन्हीचा शास्त्राचा अभ्यास. आणि त्या अभ्यास म्हणजे नुसतं अभ्यास म्हणजे काय, तर चिंतन मनन आणि निधिध्यासन या तिन्हींना मिळून आपण अभ्यास म्हणणार. आलं का लक्षात? तर या पुस्तकांचा, या शास्त्राचा ज्या ज्या मार्गाने आपल्याला शक्य होईल त्या त्या मार्गाने चिंतन मनन आणि निधिध्यासन या प्रकारे अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि म्हणून इथे हे तर्कलक्षण असं सांगितलेलं आहे. जी त्यांनी षड्विध उपक्रम सांगितले सुरुवातीला, त्याच्यामध्ये हे तर्क नावाचं एक आहे. योगाचे 6 जे अंग सांगितले त्याच्यामध्ये प्रत्याहार, ध्यान, प्राणायाम, धारणा, तर्क आणि समाधी हे 6 अंग सांगितले. बरोबर. आता बघा, सुरुवातीला आपण काय केलं, तर प्रत्याहार केला. बरोबर. प्रत्याहार केल्यानंतर विषयांपासून निवृत्ती मिळाली. त्यानंतर मनाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता आहे. त्यामुळे प्राणायाम केला. प्राणायाम केल्यानंतर काय होईल, मन जे स्थिर करण्याची वृत्ती होईल ती डेव्हलप होईल आणि इतर ज्या वृत्ती आहेत त्या नाहीशा होतील, प्रशांत होईल माणूस. त्यानंतर यांनी कुठलं अंग सांगितलं, धारणा. म्हणजेच एखादं आलंबन घेऊन त्याच्यावरती लक्ष, म्हणजेच मनाला केंद्रित करणे. जर मन शांत केलंय तर त्याला कुठेतरी लावलं पाहिजे. मग कुठे लावायचं आहे, तर तर्क करा आधी पहिलं. कुठे लावायचं आहे ते ठरवा. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, शास्त्राध्ययन करा. वेदाचं, उपांगांचं म्हणजेच आपल्या उपनिषदांचं किंवा शास्त्रग्रंथांचं आपल्या अध्ययन करा. आणि त्याच्यावर चिंतन मनन आणि निधिध्यासन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कसं ब्रह्मपदापर्यंत पोहोचायचं आहे. कारण ही शास्त्र आपल्याला हाच उपदेश करतात, मार्ग दाखवतात. आपल्याला कसं मोक्षापर्यंत जाता येईल हा मार्ग दाखवणारी ही शास्त्र आहे. त्यामुळे त्यांनी इथे व्यवस्थित लिहिलंय की अविरोधेन, आगमस्य अविरोधेन. आगमाला विरोध करणारी शास्त्र जर तुम्ही वाचलात तर चार्वाक काय म्हणतो, भस्मीभूतस्य देहेन पुनर्जन्म कुतः. म्हणजे कुठे आहे जन्म, परत जन्म नाही. एकदा भस्म झालं शरीर की परत जन्म नाही, असं म्हणणारं जे शास्त्र आहे त्याचं अध्ययन करून चालणार नाही. त्यामुळे आगमस्य अविरोधेन अशा पद्धतीचं ओहन केलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा अभ्यास केला गेला पाहिजे. मग मार्ग सापडेल. त्यानंतर आपल्याला पुढचं जे सांगितलेलं आहे ते समाधी. समम मन्येत यम लब्ध्वा स समाधी प्रकीर्तितः. मनाचे जर विचार नष्ट केले, मनात जे काय उठणारे विचार आहेत आपल्या, ते पूर्णतः नष्ट करणे. त्यानंतर काय, असं जर केलं तर मनाला जीवात्म्याचीही प्राप्ती होते आणि परमात्म्याचीही प्राप्ती होते. आणि या अवस्थेला समाधी असं म्हटलेलं आहे. ज्या प्रकारे पाण्यात मीठ मिसळल्यानंतर ते पाणी वेगळं आणि मीठ वेगळं असं दिसतं का तुम्हाला? नाही. म्हणजे एक रूप झालेलं आहे. बरोबर. तशा पद्धतीत मनाला आत्म्याशी एकरूप करणे म्हणजे समाधी. आता इथे धारणेमध्ये कसं होतं, ध्येय, ध्याता आणि ध्यान 3 गोष्टी वेगवेगळ्या होत्या. पण एक रूप जेव्हा होतील त्या तिन्ही, त्यावेळी त्याला काय म्हणणार, समाधी. हम्म. आता हे समजून घेण्यासाठी अजून एक सोपं हे सांगतो की अं, आपण बसलोय इथे आणि समोरून एक गाय चाललेली आहे. बरोबर आहे. आपण गायीला बघितलं. गायीला बघितल्यानंतर आपल्याला समजतं की ही गाय आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीत काय झालं, हे झालं ज्ञान.
आपल्याला. आता बघून हे झालेलं आहे. प्रत्याहार करून बघा. डोळे बंद करा. अजून दुसऱ्या इंद्रियाने बघा. कानाने ऐकून गाय असं म्हटलं जर तुमच्या समोर, तर तुमच्या डोक्यात चित्र निर्माण होतं की नाही गायीचं? होतं. म्हणजे ज्ञान होतं. आलं का लक्षात? आता हे जे ज्ञान आहे याच्यावर जेव्हा लक्ष केंद्रित केलं जातं, तेव्हा मला गायीचं ज्ञान झालं हे आहे. इथे कुठेतरी आहे शिल्लक की मला गायीचं ज्ञान झालं. बरोबर? आता तीन गोष्टी झाल्या. मला, गायीचं आणि तिसरं ज्ञान. या तीन गोष्टी निर्माण झाल्या. बरोबर आहे? ह्या तिन्ही गोष्टी मध्ये जे उरलेले दोन आहेत म्हणजे कोण? तर गाय आणि मला हे काढून टाकलं तर जे फक्त उरतं ती समाधी अवस्था. आलं लक्षात? ठीक आहे. आता समम मन्येत यम लब्ध्वा स समाधी प्रकीर्तितः. जसं मन जेव्हा आत्म्यामध्ये लीन होतं किंवा आत्मस्वरूप होतं त्यावेळी जी अवस्था असते त्याला आपण काय म्हणायचं? समाधी असं म्हणायचं. आता जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आलंबनाची अपेक्षा असते आणि जेव्हा आपण त्याच्यात निपुणता प्राप्त करू तेव्हा आपण सगळ्या इंद्रियांना बंद करून आपल्यातच आतमध्येच आपण आलंबनाला समाधी रूप देऊ शकतो. आलं का लक्षात? तर ही अवस्था येण्यासाठी सातत्य असणं आवश्यक आहे. जसं आपल्याला पिक्चर दिसतो, पिक्चर दिसताना कसं दिसतं? तर 16 फ्रेम पर सेकंद जर आपण कुठलीही गोष्ट फिरवली जोरात तर आपल्याला त्याच्यामध्ये एकतानता दिसते. 16 फ्रेम्स पर सेकंद म्हणजे जी आपल्याला पहिल्यांदा रीळ यायची बघा सिनेमा दाखवण्याची, तर त्याची गती किती असायची? तर 16-17 फिल्म्स पर सेकंद या पद्धतीनं ते फिरायचं. ते फिरवलं की आपल्याला चलचित्र दिसतं. मग ते स्थिर चित्र दिसत नाही. पण त्यातल्या एकाच चित्रावर जर गाडी थांबली तर तेवढंच आपल्याला चित्र तिथे दिसायला लागतं. परंतु हलतं चित्र दाखवण्यासाठी आपल्याला 16 फ्रेम्स पर सेकंडनं गती ठेवायला लागते. आता ही याहीपेक्षा जास्ती कित्येक पटीनं गती आपल्या मनाची आहे. मग त्याला कंट्रोल केलं पाहिजे. त्याला एकतानता दिली पाहिजे. कशावर? तर जे आलंबन आहे त्याच्यावर. आणि त्यापासून जे निर्माण होईल ते शेवटचं पद काय आहे? समाधीचं आहे. त्यामुळे समाधी अवस्थेमध्ये मनाला कंट्रोल करणं ही प्राथमिक अवस्था पूर्ण झाल्यानंतरच पुढच्या अवस्थेत जाणं आवश्यक आहे. धारणानंतरच समाधी प्राप्त होऊ शकते. म्हणून अगोदर धारणा हे अंग सांगितलं. मध्ये तर्क हे अंग सांगण्याचं कारण असं की तुमच्या मनाला जेव्हा तुम्ही कंट्रोल केलेलं आहे तर त्याच्याबरोबर श्रद्धा उत्पन्न होणं सुद्धा आवश्यक आहे. किंवा मोक्षशास्त्रामध्ये तुम्हाला गती असणं पण आवश्यक आहे. तर तुम्ही योग्य मार्गावर योग्य ध्यान कराल आणि तुम्हाला काय होईल? मोक्ष प्राप्ती होईल. त्यामुळे शास्त्र जे सांगतायत त्या पद्धतीनं तुम्हाला आचरण करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि यासाठी त्यांनी तर्क हे मधलं षडंग सांगितलं. हम्म. आता आपण जर पतंजलींचा विचार केला तर पतंजलीमध्ये योगसूत्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीत सांगितलेलं आहे. तदेव अर्थमात्र निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधी. अर्थमात्र निर्भासम फक्त अर्थ शिल्लक राहतो. जसं मी मगाशी उदाहरण दिलं की मला गायीचं ज्ञान होतं किंवा मला गायीचं ज्ञान झालं असं आपण म्हटलं. त्यातलं अर्थ काय आहे? तर ज्ञान, गायीचं ज्ञान. बरोबर आहे? मग ते जे ज्ञान आहे तेवढं मात्र शिल्लक राहतं. स्वरूप शून्य होतं. आलं का लक्षात? गाय या गोष्टीचं ज्ञान होणं आणि स्वरूप मात्र शून्य असणे अशा पद्धतीत जी अवस्था असते ती समाधी. अशा पद्धतीत वर्णन कुठे केलेलं आहे? पतंजलीमध्ये पण केलेलं आहे. म्हणजेच जेव्हा एखाद्या
अशा गोष्टीचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं की जी समजावणं कठीण आहे. आता समाधीची जी अवस्था आहे ती अवस्था दुसऱ्याला सांगून न समजण्यासारखी अवस्था आहे. जर तुम्ही कुठलेही संत वाङ्मय बघितलं किंवा कुठल्याही कबीराचे हे दोहे बघा किंवा कुठेही बघा, तिथे त्यांनी हे असंच वर्णन केलं की ती अवस्था कशी आहे, अवर्णनीय आहे. कारण का, तर आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे. बरोबर आहे. ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे असल्यामुळे आपण वर्णन करू शकत नाही. आपलं जे वर्णन असतं ते आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मर्यादित वर्णन करणं शक्य असतं आपल्याला. त्याच्या पलीकडची गोष्ट जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपल्याला ती सांगणं कठीण होतं. बरोबर आहे. मग हे जी अवर्णनीय अवस्था आहे, जेव्हा तुम्ही आज ह्याच्यात जाल तर आधुनिक विज्ञान हे ह्या गोष्टी आजपर्यंत मान्य करत नव्हतं. परंतु आता मात्र या गोष्टींकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित व्हायला सुरुवात झालेली आहे. मेटाफिजिक्स आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आज लोक असे विचार करतायत की आपण जे बघू शकतो, आपण जे ऐकू शकतो, आपण जे अनुभवू शकतो, त्याही पलीकडे डायमेन्शन्स आहेत या विश्वामध्ये. आणि ती डायमेन्शन्स आपल्याला इंद्रिय नसल्यामुळे आपण अनुभवू शकत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की वरती 5 लोक आहेत, खाली 5 लोक आहेत, पाताळ 5 लोकांचा आहे, वरती स्वर्गाकडे 5 लोक आहेत. तर ते लोक असू शकतात. त्याला एलियन म्हटलं जाऊ शकतं. काही म्हणजे आता ते कल्पना विश्वात ते सगळं सांगतात. परंतु असू शकतात हे मात्र आता त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सुरुवात झालेली आहे समजायला. परंतु आपलं शास्त्र हे गहन शास्त्र आहे आणि त्याला अनुभवण्यासाठी आपल्याला आपल्याला आपलं जे इंद्रिय आहे ते विकसित करावं लागेल. तिसरा डोळा, थर्ड आय, ज्याला ते अनुभव घेता येतील असं आपल्याला विकसित करणं आवश्यक आहे. आता समाधी सिद्धीसाठी काय काय करायला लागेल हे आपण बघूया. एकंदरीत काय तर या उपनिषदामध्ये जे सांगितलेलं आहे तेच आपल्याला पुढे जे दार्शनिक ग्रंथ आले त्याच्यामध्ये सुद्धा बघायला मिळतं. याच्यासाठी मी हे पतंजलीचं उदाहरण तुम्हाला दिलं. ओके. त्यानंतर आता पुढे समाधी सिद्धी के उपाय किंवा समाधी सिद्धीसाठी काय काय केलं पाहिजे समाधी होण्यासाठी. भूमौ दर्भासने रम्ये सर्व दोष विवर्जिते कृत्वा मनोमयी वृक्षाम जप्त्वा मयि रथमंडले पद्मकं स्वस्तिकं वापि भद्रासनम अथापि वा बद्ध्वा योगासनं सम्यक उत्तराभिमुख स्थितः. आता जर तुम्हाला समाधी सिद्धी करायची असेल तर काय करायला लागेल. समाधी सिद्धी करण्यासाठीचे एक उपाय हे ह्याच्यात दिलेले आहे. सुरुवातीला काय, भूमौ दर्भासने रम्ये. म्हणजे भूमी कशी असावी तर दर्भासन घालून असावी, रम्य ठिकाणी असावी, अशी भूमी निवडायची आहे. हम्म. सर्व दोष विवर्जिते याचं पूर्ण आपण मागे वर्णन आपण भगवद्गीता शिकताना बघितलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये. बरोबर. मग तिथे काय नसावं, उंच सखल नसावी वगैरे वगैरे सगळं आपण तिथे बघितलं. तर या सगळ्या दोषांनी रहित एवढंच ह्यांनी इथे म्हटलं. भगवद्गीतेमध्ये सविस्तर वर्णन करून सांगितलं काय दोष असता कामा नयेत. उंच सखल नसावी, पाणी नसावं, किडे मकोडे असू नयेत, एवढं सगळं त्यांनी तिथे वर्णन करून सांगितलं. आता हे सगळं झालं भूमीविषयी. त्याच्यावर दर्भासन घालायला इथे मात्र सांगितलेलं आहे. कारण हे जुनं उपनिषद आहे 5000 वर्षापूर्वी. मग त्यांनी दर्भासनाला श्रेष्ठत्व इथे दिलेलं आहे. कृत्वा मनोमयी मृक्षाम जप्त्वा वै रथमंडले. जप्त्वा गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. आता इथे कुठे बसायला सांगितलेलं आहे, उत्तराभिमुखम स्थितः. उत्तरेकडे तोंड करून बसायला सांगितलेलं आहे. उत्तरेकडे तोंड करून अशी जमीन बघायची, त्याच्यावर मृगाजीन घालायचं, आपलं हे मृगाजीन नव्हे दर्भासन घालायचं, त्याच्यावर बसायचं.
मग बसल्यानंतर काय करायचं? पद्मकम स्वस्तिकम वा अपि भद्रासनम, म्हणजे 3 आसनं इथे सांगितली. कुठली? स्वस्तिक आसन पहिलं, दुसरं नाही सॉरी, पहिलं पद्मकम म्हणजे पद्मासन पहिलं, दुसरं स्वस्तिक आसन आणि तिसरं भद्रासन. ही 3 आसनं क्रमानं सांगितलेली आहेत, ही लक्षात ठेवा. यापैकी बध्वा योगासनम, सम्यक स्थिर व्हायचं आहे आणि उत्तराभिमुख स्थितः अशा पद्धतीनं बसायचं आहे. ही सगळी योजना करून घ्यायची आहे प्रत्येक माणसानं. कशासाठी? तर समाधी सिद्धीसाठी. ज्यांना समाधी सिद्धी आवश्यक आहे त्यांनी असं सगळं केलं पाहिजे. नासिकापुटम अंगुल्या पिधाय एकेन मारुतम आकृष्य धारयेत ओम शब्दमेव विचिंतयेत. नासिकापुटम अंगुल्या पिधाय, एक नासिकापुट अंगुलीनं दाबायचा आहे, बरोबर? आणि एकेन मारुतम आकृष्य, एका नाकपुडीनं मारुतम म्हणजे वारा, आकृष्य आत घ्यायचा आहे. ओम शब्देमेव विचिंतयेत. हे करत असताना कुठला शब्द चिंतन करायचं आहे? ओम शब्दाचं चिंतन करायचं आहे. त्यानंतर ओम इति एकाक्षरम ब्रह्म ओम इत्येतेन रेचयेत. दिव्य मंत्रेण बहुधा कुर्यात अमलमुक्तये. आता ओम इति एकाक्षरम ब्रह्म, अक्षर ब्रह्मयोग, भगवद्गीतेमध्ये अख्खा एक अध्याय पण आहे त्याच्यावर. आता इथे ओम या शब्दाचं महत्व मी सुरुवातीलाच सांगितलेलं, बरोबर आहे? अमृत नाद याच स्वरूपात आपण हे उपनिषद बघत आहोत. प्रणव, प्रणवाचं अमृतत्व सिद्ध करणारं अशाच पद्धतीत हे उपनिषद आहे. त्यामुळे उपनिषदाचा मूळ उद्देश हा इथे परत चालू झाला. प्राणायाम करताना काय करायचं आहे? एक नाकपुडी पिधाय म्हणजे दाबायची आणि दुसऱ्या नाकपुडीनं श्वास आतमध्ये घेताना ओम या शब्दाचं काय करायचं? चिंतन करायचं आहे. रेचन करताना सुद्धा ओम या शब्दाचं चिंतन करायचं आहे. ओम हा एकाक्षर ब्रह्म आहे अशा पद्धतीत विचार, चिंतन आपल्या मनात असलं पाहिजे जेव्हा प्राणायाम करणार आहोत. आणि या दिव्य मंत्रामुळे, ओम हा दिव्य मंत्र आहे आणि त्याच्यामुळे अमलमुक्तये म्हणजे मन आणि शरीराचे सगळे वाईट विचार किंवा अशुद्धी ज्या काही आहेत ते प्राणायामाच्या निरंतर जपामुळे नष्ट होतील असं सांगितलेलं आहे. जिथे आपण प्राणायाम बघितला तिथे पण कसं सांगितलेलं होतं? तर जसं आपण एखादा धातू शुद्ध आपल्याला मिळवायचा असेल तर अग्नी मध्ये जाळून तो आपण शुद्ध करतो, तशा पद्धतीत प्राणायामाच्या ह्याने आपल्या शरीरातल्या अशुद्धी ज्या असतात त्या जळून भस्म होतात, हे आपण बघितलं, बरोबर आहे? तर या ज्या अशुद्धी आहेत त्या भस्मभूत करण्यासाठी ओम या एकाक्षर ब्रह्मावर चिंतन करावं. कधी? पूरक रेचक दोन्ही वेळी अशा पद्धतीत प्राणायाम करावा. कुठे बसून? जी जागा मगाशी सांगितली ती जागा धरून. कसलं आसन घालायचं आहे? दर्भासन. दर्भासनावर बसून त्यानंतर रम्य प्रदेश असला पाहिजे. कुठली आसनं करायची आहेत? पद्मासन पहिलं, दुसरं स्वस्तिक आसन, तिसरं भद्रासन. नेटला प्रश्न येणार काय? अमृतनादोपनिषदामध्ये सांगितलेली 3 आसने क्रमाने पुढील प्रमाणे आहेत. 1 पद्मासन स्वस्तिकासन भद्रासन, 2 भद्रासन स्वस्तिकासन पद्मासन, 3 बरोबर आहे? असे प्रश्न असतात. तर अमृतनाद उपनिषदामध्ये क्रमाने सांगितलेली आसनं कुठची आहेत? पहिलं पद्मासन, दुसरं स्वस्तिकासन, स्वस्तिक असं.
हा, तिसरं भद्रासन. भद्रासन. ही तिन्ही क्रमाने लक्षात ठेवायची. ओके. पुढे पश्चाध्यायी पूर्वोक्त क्रमशो मंत्रविद बुधः स्थूलादि स्थूल सूक्ष्मंच नाभेः ऊर्ध्वम् उपक्रमः तिर्यग् ऊर्ध्व मधो दृष्टिं विधाय च महामतिः स्थिरस्थायी विनिष्कंपः सदा योगम समप्यसे. हा. पश्चाध्यायी पूर्वोक्त क्रमशो मंत्रविद विदुः क्रमाने म्हणजे नाकपुड्या क्रमाने बदलायला सांगितलेले आहेत. आपण असं करतोय ना, प्राणायाम घेताना पहिल्यांदा उजव्या बाजूने घेतला, डाव्या बाजूने सोडला, मग परत डाव्या बाजूने घेतला, उजव्या बाजूने सोडला. अशा पद्धतीत आपण प्राणायाम करतो, बरोबर. तसा करायचा आहे. आणि हे करत असताना ओम इति ब्रह्म, ओम ब्रह्माक्षराचा आपण उच्चार करणार आहोत. आणि स्थूलापासून सूक्ष्म जगतापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत. स्थूल काय आहे? तर सर्व जगत स्थूल आहे. जे जे म्हणून सत्व रज तम या तीन गुणापासून बनलेलं आहे ते सगळं स्थूल आहे. आणि सूक्ष्म काय आहे? तर पुरुष किंवा आत्मा किंवा ब्रह्मतत्व यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. स्थूल जगत से सूक्ष्म जगत तक का ध्यान नाभि से ऊपर अनाहत चक्र नाभे हे ऊर्ध्वम उपक्रम. हा, नाभीच्या वरती असलेलं चक्र कुठलं? तर अनाहत चक्र. त्यानंतर विशुद्धी, त्याच्यानंतर आज्ञा आणि मग सहस्रार इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आता इथे अजून एक सूक्ष्म या शब्दाचा अर्थ कसा होतो? तर सूक्ष्मामध्ये स्थूल ही महाभूत गणली जातात. आणि महाभूतांपेक्षा सूक्ष्म काय आहे? महाभूत कशापासून बनलेली आहेत? तन्मात्रा. बरोबर. असत. हा, महाभूत ही तन्मात्रांपासून बनलेली आहे, बरोबर. तसंच आपली इंद्रिय हे सुद्धा पंचमहाभूतांचा विकार आहेत, म्हणजे तन्मात्रांचाच विकार आहेत. त्यानंतर त्याच्या अलीकडे काय आहे? अहंकार. त्याच्या अलीकडे काय आहे? महत्बुद्धी. त्याच्या अलीकडे काय आहे? प्रकृती, त्रिगुण. तर अशा पद्धतीत सूक्ष्मात जाणे हे सुद्धा अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही क्रमाने या गोष्टींवर सूक्ष्मतेकडे जात जाणार तस तसं तुम्हाला त्या गोष्टींचं समाधीमध्ये ज्ञान होत जाणार. आलं का लक्षात? तर ही जेव्हा क्रमाने सूक्ष्मत्वावर आपण लक्ष केंद्रित करू, समाधी अवस्थेमध्ये त्यांचं ज्ञान करून घेऊ, तसतसं आपल्याला ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठीचा हा मार्ग मोकळा होत जाणार आहे. त्या अनुषंगाने योग करायचा आहे. तिर्यक ऊर्ध्व मधो दृष्टी विहाय च महामती स्थिरस्थायी विनिष्कंपः सदा योगम समभ्यसे. डावीकडे उजवीकडे काय चाललंय, डावीकडे बघितलं परत उजवीकडे बघितलं असलं काही करायचं नाही. स्थिरस्थायी कसं व्हायचंय? स्थिर व्हायचंय. विनिष्कंपः कुठलाही कंप नको शरीरामध्ये, जरा सुद्धा हालचाल नको, स्थिर व्हायचं आहे. सदा योगम समभ्यसे अशा पद्धतीत आपण योगाचा अभ्यास केला पाहिजे. आता हे सगळं काय झालं? तर समाधी सिद्धी उपायामध्ये हे सगळं आलं. ज्याच्यामध्ये कसं बसायचं, कुठली आसनं घालायची, प्राणायाम कसा करायचा आणि काय म्हणजे स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत कशा पद्धतीत जायचं हे सगळं काय आलं? उपाय समाधी सिद्धीसाठी. पुढे नालमात्रा विनिष्कंपो धारणा योजनं तथा द्वादश मात्रो योगस्तु कालतो नियमः स्मृतः.
अघोषम अव्यंजनम स्वरम च यत् तालु ओष्ठम नासिकम च यत् अरेफ जातम उभयोष्म वर्जितम यद अक्षरम न क्षरते कथमचित. आता हा जरा वेगळा. पहिला आधी श्लोक 24वा होईल. नाल मात्रा विनिष्कंपो धारणाम योजनम तथा द्वादश मात्रो योगस्तु कालतो नियमः स्मृतः. आता इथे प्राणायामाचं हे सांगितलंय कसं आहे. कुंभक प्राणायाम आपण काय करतो, श्वास घेतो, पूरक करतो, कुंभक करतो आणि मग रेचक करतो. तर कुंभकाच्या वेळी जेव्हा थोड्या वेळ आपण श्वास आतमध्ये रोखतो किंवा थांबवतो, इथे द्वादश मात्रो योगस्तु कालतो नियमः स्मृतः. 12 मात्रापर्यंत श्वास थांबवून ठेवायचा आहे. 12 मात्रेपर्यंत श्वास रोखून धरायचा आहे. आता एक मात्रा मात्रेचं पण उदाहरण त्यांनी कसं सांगितलंय की गुडघ्यावर एकदा हात फिरवला आणि एक चिटकी वाजवली की जेवढा वेळ होतो ती एक मात्रा. गुडघ्यावर एकदा हात फिरवायचा आणि एकदा चुटकी वाजवायची, एक मात्रा, एवढा वेळ लागतो. अशा 12 मात्रापर्यंत श्वास रोखून धरायला सांगितलेला आहे. आता ब्रह्माक्षर आपण जे म्हटलं त्याच्याविषयीच थोडं सांगितलेलं आहे. तुम्हाला संस्कृत होतं का कोणाला? म्हणजे माहेश्वराणी सूत्राणी वगैरे? माहेश्वराणी हो सूत्राणी सर. होतं हो सर. मॅडम हो नव्हतं. सर. हा. आता त्याच्यामध्ये पण ते काही पाठ नाही. स्वर हा हा स्वर आणि ते काही असे व्यंजन. पाठ नाही. हा. हा हा. थोडक्यात काय तर स्वर आणि व्यंजन हे दोन आपल्याला माहिती आहेत शब्द, बरोबर आहे. अ इ उ हे स्वर आहे, बरोबर. आणि त्याच्याऐवजी काय य य, र, ल, व वगैरे हे काय आहे? व्यंजन. हा. तर व्यंजन. त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये अक्षरपद, घोष, व्यंजन, स्वर, अंतस्थ, ऊष्म या या सर्व वर्णांच्या व्यतिरिक्त आहे. ओम हा जो अक्षर आहे त्याच्याविषयीच वर्णन आहे इथे केलेलं. काय कशा कशाच्या व्यतिरिक्त आहे? घोष, व्यंजन, स्वर, अंतस्थ आणि ऊष्म या सगळ्या वर्णांच्याही पलीकडचं अक्षर आहे. याचा कधीही काय होत नाही, क्षरण होत नाही. अखंड ऊर्जेचा स्रोत अशा पद्धतीतच या परब्रह्म किंवा कशाला एकाक्षर ब्रह्माला म्हटलेलं आहे. या पदाचा साक्षात्कार करणे म्हणजेच ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार करणे असं आहे. त्यामुळे हे अक्षर या कशातच बसत नाही. थोडक्यात सांगायचं आहे तुम्हाला तर जी काय आपण वर्णमाला शिकतो याच्यामध्ये आपलं हे अक्षर बसत नाही. त्याचा साक्षात्कार करून घ्यावा लागतो आणि जो साक्षात्कार करेल तिने ब्रह्मपद प्राप्त केलेलं आहे असं समजावं. येनासौ पश्यते मार्ग प्राणस्तेनाभिगच्छति अतस्तम अभ्यसे नित्यम यन मार्ग गमनाय वै. योगी जिस मार्ग को अपने लक्ष्य पर पहुंचने का रास्ता मानता है उसका प्राणवायू भी उसी मार्ग पर चलता है. हे बघा, आता संकल्पाचं महत्व दिलं इथे. जर तुम्ही
या षडमार्गांचा अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास कशाचा करणार, तर तर्काचा करणार. तर्क हे जे सांगितलंय त्याच्यामध्ये काय सांगितलं, तर आगमस्य अविरोधेन, म्हणजे आपल्या शास्त्रानुसार श्रुती स्मृतीनुसार जे सांगितलेलं आहे तद्वत तुम्ही अभ्यास करणार. म्हटल्यानंतर ब्रह्मप्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती हे अंतिम लक्ष घेऊनच मनुष्य अभ्यासाला सुरुवात करणार आहे किंवा समाधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर ही करत असणे म्हणजेच त्याच्या मनाने संकल्प केलेला आहे की मला मोक्षापर्यंत पोचायचं आहे. आता हा जो मानसिक संकल्प आहे तो तुमच्या प्राणालाही त्याच पद्धतीने वागायला प्रवृत्त करतो असं यांनी सांगितलेलं आहे इथे. ज्या पद्धतीनं तुम्ही आपल्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी रास्ता निवडलात त्याच मार्गाने तुमचा प्राणही चालू लागेल असं यांनी इथे वर्णन केलेलं आहे. म्हणजेच प्राणाची गती ही तुमच्या संकल्पानुसार ठरेल असं इथे वर्णन करतात. यामुळे योग्याने आपल्या मार्गावर प्रमाद रहित होऊन सतत चालणं आवश्यक आहे. म्हणजे 4 दिवस 5 दिवस केला योग, जसं यांनी सांगितलं तसं अगदी करून बघितलं पण काहीच झालं नाही म्हणून सोडून देणारे पण असतात. परंतु नाही प्राप्त झाला तरीही भगवद्गीतेतल्या सूत्राप्रमाणे कसं करायचं आहे, शनैः शनैः रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया असं तिकडे वर्णन केलेलं आहे. हळूहळू साध्य होणार आहे. त्यामुळे आपल्याला सतत प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपला प्राण ब्रह्ममार्गावर चालण्यासाठी प्रेरित होणार नाही. त्यामुळे निरंतरता योगामध्ये किती महत्वाची आहे हे यांनी इथे सांगितलं. तसंच आपण बघितलं तर पतंजलीचं पहिलं सूत्र सुद्धा तेच आहे. हृद्वारम वायुद्वारम च मूर्ध्वद्वारम अथापरम मोक्षद्वारम बिलं चैव सुशिरम मंडलम विदुः. हृदयद्वार, वायुद्वार, मूर्धद्वार, मोक्षद्वार हे 4 द्वार आहेत. मोक्षद्वार बिल, सुशिर आणि मंडल या 3 प्रकारांनी उघडतं आणि हे 7 द्वार आपल्या आत्म्याच्या दर्शनाचे मार्ग आहेत असं इथे सांगितलेलं आहे. हृदयद्वार, वायुद्वार, मूर्धद्वार, मोक्षद्वार हे 4 काय आहेत, मोक्षद्वाराचे मोक्षद्वार बिल, सुशिर आणि मंडल या 3 प्रकारांनी उघडतात. बिळ, सुशिर म्हणजे नाड्या जशा असतात तशा, सुशिर आणि मंडल म्हणजे गोलाकार या 3 प्रकारे उघडतात. आणि हे आत्म्याचे मार्ग आहेत, आत्म्याच्या दर्शनाचे मार्ग आहेत अशा इथे वर्णन केलेलं आहे. आता मग हा अजून आता काय केलं पाहिजे हे सांगून झालं, म्हणजे समाधी सिद्धीचे उपाय सांगून झाले. आता काय करू नये हे पण सांगितलेलं आहे. काय करू नये तर भयम क्रोधम तथा आलस्यम अतिस्वप्नम अतिजागरम अत्याहारम अनाहारम नित्यम योगी विवर्जयेत. काय करू नये म्हणजे साधक तत्व सांगून झाली, आता बाधक तत्व सांगतायत. कुठली तत्व आपल्याला बाधा आणू शकतात, तर ही बाधक तत्व कुठली आहेत, तर भयम पहिलं म्हणजे भय, भय त्याग करावा. दुसरा क्रोध, तिसरं
आलस्य, त्यानंतर अतिस्वप्न म्हणजे खूप जास्त झोपणे, त्याच्यानंतर अतिजागरम म्हणजे अतिजागरण म्हणजे जागर राहणे, कमी अति झोपणे. कमी झोपणे. हा, त्यानंतर अत्याहारम खूप जास्ती खाणे, त्यानंतर अनाहारम अजिबात जेवण न घेणे. या गोष्टी नित्यम योगी विवर्जयेत, या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. या सर्व गोष्टी काय आहेत तर योगाला बाधक आहेत. या गोष्टींमुळे योग साध्य होत नाही. आता हे सगळं केलं आणि आपल्याला जर योगाभ्यासात प्रगती उत्पन्न झाली तर आपल्याला काय मिळणार त्याचं फळ सांगतात. अनेन विधिना सम्यक नित्यम अभ्यसेत क्रमात स्वयं उत्पद्यते ज्ञानम त्रिभिर्मासैः न संशयः. चतुर्भि पश्यते देवान् पश्यभिः विततः क्रमान् इच्छया आप्नोति कैवल्यम षष्ठे मासी न संशयः. म्हणजे किती ठामपणे या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे बघा. हठयोगामध्ये सुद्धा अशा पद्धतीत आपल्याला वर्णन केलेलं मिळतं. हठयोगामध्ये सुद्धा आपल्याला कशा पद्धतीत आसनामध्ये किती दिवस म्हणजे 6 महिने वगैरे सांगितलेले आहेत तिथे. पण यांनी पण इथे सांगितलेलं आहे अनेन विधिना सम्यक नित्यम अभ्यसेत क्रमात. सगळ्या शब्दांना महत्व आहे की अशा पद्धतीनं विधीपूर्वक जो विधी सांगितला त्या विधीपूर्वक जो विधी सांगितला कशावर दर्भासनावर बसून रम्य प्रदेशामध्ये बसून त्यानंतर ओम इति ब्रह्माक्षर कसं प्राणायाम करायचा वगैरे आणि षडविध उपक्रम पण सांगितलेले आहेत. बरोबर, जे आपल्याला सुरुवातीलाच सांगितले योगाची 6 अंग त्यांचं क्रमाने काय करायचं आहे पालन करायचं आहे. क्रमाने त्याच्यामध्ये आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. आणि अशा पद्धतीत क्रमाने जो जाईल जो नित्य अभ्यास करेल क्रमाने त्याच्यामध्ये काय होईल तर स्वयं उत्पद्यते ज्ञानम, त्याच्यामध्ये आपसुकच ज्ञान उत्पन्न होईल. त्रिभिर्मासैः न संशयः, 3च महिन्यामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होईल. कसलं ज्ञान? ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होऊ लागेल. चतुर्भिः पश्यते देवान्, म्हणजे 4थ्या महिन्यामध्ये काय होईल त्याला देवतांचं दर्शन होईल. देवता ह्या स्वर्ग लोकात राहतात तर त्यांचं दर्शन त्याला होऊ लागेल. पंचभिः विततः क्रमात्, 5व्या महिन्यामध्ये विराट आदि ब्रह्म के स्वरूप दिखने लगते हैं. ब्रह्माचे जे स्वरूप आहे ते दिसू लागेल. आणि 6व्या महिन्यात गेल्यानंतर कैवल्य प्राप्ती निस्संदेह प्राप्त होईल. अशा पद्धतीत इथे कैवल्यम षष्ठे मासी न संशयः, यामध्ये कुठलंही संशय नाही. 6 महिन्यात प्राप्त करता येईल. म्हणजे योग हा काय म्हणतात आपण म्हणतो की एवढ्या लवकर कुठे होणार, जन्मोजन्मी लागू शकतात. परंतु जर या पद्धतीनं 6 महिने अभ्यास केला तर कैवल्य प्राप्ती होऊ शकते असं या उपनिषदामध्ये व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. आता आपण कसं करायचं ते आपण ठरवायचं. आता योग के चिंतनीय विषय. पार्थिव पंचमात्रस्तु चतुर्मात्रस्तु वारुणः अग्नेयस्तु त्रिमासो त्रिमात्रो असौ वायव्यस्तु द्विमात्रकः एकमात्रस्तथा आकाशो अमात्रंतु विचिंतयेत.
पंचमहाभूत आपल्याला माहिती आहेत, जे पार्थिव आपण म्हणतात गोष्टी, या पंचमहाभूतांपासून बनलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? पृथ्वी, जल, आप, तेज आणि पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. ही 5 महाभूत आपल्याला माहिती आहेत. आणि त्यांच्या म्हणजे पंचमहाभूतांच्या 5 तन्मात्रा स्वरूप असतात. या कशा आहेत? पृथ्वी तन्मात्रा, जल तन्मात्रा, तेज तन्मात्रा, वायू तन्मात्रा आणि आकाश तन्मात्रा. आता यामध्ये एक एक तन्मात्रा कमी असते क्रमाने, असं इथे सांगितलेलं आहे. आता याचं कसं स्पष्टीकरण घ्यायचं? तर पृथ्वी महाभूतामध्ये 5ही तन्मात्रा असतात. त्यानंतरचं महाभूत कुठचं? जल. मग जलामध्ये 5 नसतात. किती असतात? 4 असतात. कुठली नसेल? पृथ्वी नसेल. पृथ्वी नसेल, बरोबर. उरलेल्या 4 असतील. त्यानंतरचं महाभूत कुठचं? तेज. तेजामध्ये काय नसेल? पृथ्वी आणि जल नसेल. त्याच पद्धतीने वायू. वायूमध्ये 2च तन्मात्रा असतील, पृथ्वी, जल आणि तेज नसेल. त्यानंतर उरलं आकाश. आकाशामध्ये मात्र एकच तन्मात्रा आणि ती म्हणजे आकाश तन्मात्रा अशी असते. उरलेले 4ही तन्मात्रा आकाशमध्ये नसतात. अशा पद्धतीनं ह्या मात्रांची तन्मात्रा आणि त्यांचं काय म्हणतात, महाभूतातील अस्तित्व, अशा पद्धती सृष्टीच्या मूलभूत घटकांचा वेध सुद्धा घेतलेला उपनिषदांमध्ये आपल्याला आढळतो. दर्शनशास्त्र आपल्याला काय करतं? तर पूर्ण सृष्टीविषयीची माहिती देणे, मूळ तत्वाची माहिती देणे, यासाठी निर्माण केलेलं शास्त्र आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उपनिषदांचाच आधार घेतलेला आहे. या उपनिषदामध्ये सुद्धा पंचमहाभूत आणि त्यांची निर्मितीसाठी कारणीभूत असणारं काय तन्मात्रा यांचं प्रमाण कसं असतं हे सुद्धा या उपनिषदामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. याचाच पुढे विस्तार करून दर्शनशास्त्राची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे आपल्याला हे म्हणजे महत्वाचा विषय इथे सांगितलेला आहे. आता याच्या सर्वात शेवटी काय आहे? अमात्रंतु विचिंतये. या पुढचं जे तत्व आहे त्याला मात्र कुठलीही तन्मात्रा नाही आहे. ते कारण काय आहे? तर ते स्थूल नाही, प्रकृतीपासून बनलेलं तत्व नाही. ब्रह्मतत्व हे काय आहे? वेगळं तत्व आहे, प्रकृतीपासून निर्माण झालेलं नाही. हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही तन्मात्रा असत नाही. ते मात्रारहित आहे ब्रह्मतत्व. आणि याच मात्रारहित शून्य ब्रह्माचे ज्ञान आणि चिंतन योग्याला केले पाहिजे. अशा पद्धतीत चिंतन विचिंतयेत या शब्दानं त्यांनी ब्रह्मतत्वाचं चिंतन करायला सुचवलेलं आहे. आता या चिंतन करायचं आहे असं म्हटल्यानंतर पुढे चिंतन काय कसं करायचं ते सांगतात. संधिं कृत्वा तु मनसा चिंतयेत यदात्मनात्मनि पर्वांगुलः प्राणो यत्र प्राणैः प्रतिष्ठितः एष प्राण इति ख्यातो बाह्य प्राणस्य गोचरः. आपण नाकाने आपल्याला बाहेरचा जो प्राणवायू असतो तो आपण आतमध्ये घेत असतो. श्वास आणि प्रश्वास, किंवा आपण ज्याला काय म्हणू, रेचक आणि पूरक आणि रेचक, अशा आपण श्वासाचे आपले क्रम चालू असतो सतत, पूरक, कुंभक, रेचक अशा पद्धती. तर जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा तो 30 अंगुळापर्यंत बाहेर जातो. आपल्या नाकापासून जर आपण मोजलं ही 4 अंगुळ, मग पुढे अजून 4, अजून पुढे 4, अशा पद्धतीत जर मोजत गेलो तर 30 अंगुळांपर्यंत आपला श्वास जेव्हा आपण बाहेर सोडतो
तो 30 अंगुळांपर्यंत जाऊ शकतो. प्राणाचं जे मुख्य स्थान जे सांगितलेलं आहे ते आपलं हृदय सांगितलेलं आहे. आणि प्राणवायू आपल्या सगळे ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांच्या सहित हृदयाकाशामध्ये त्यांचं स्थान सांगितलेलं आहे. याला आपण बाह्य प्राण जो असतो त्याला आपण आपल्या त्वचेनं किंवा आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत अनुभवू शकतो. परंतु हृदयाकाशामध्ये जी चेतना स्वरूप आहे त्याला अनुभवणे हे आपलं काय म्हणतात इप्सित असलं पाहिजे. त्यामुळे निरंतर जप आणि ध्यान याचा अभ्यास केल्यानंतर आपली जी बुद्धी असते ती ईश्वराभिमुख होईल किंवा ब्रह्माभिमुख होईल आणि या सगळ्याची आपल्याला अनुभूती घेण्यासाठी हा प्राणच आपल्याला मदत करू शकतो. या प्राणाचा आधार घेऊन आपण मनाला स्थिर करून ब्रह्मावर एकत्रित करू शकतो मनाला आणि आत्मस्वरूपामध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये मनाला लीन करू शकतो. जेव्हा मनुष्य हे साध्य करू शकतो म्हणजेच मनाला ब्रह्मतत्वामध्ये लीन करू शकतो त्यावेळी त्याला सगळी विघ्न जी आहेत त्याच्यामध्ये भयम क्रोधम वगैरे जे मगाशी सांगितलं आलस्य अतिस्वप्न ही जी विघ्न आहेत यांचा तो त्याग करतो किंवा ही आपसुकच नष्ट होतात. ज्यावेळी त्याला असं आत्मस्वरूप जाणवतं त्यावेळी ही जी विघ्न आहेत त्याचा आपसुकच काय होतो लय होतो. या अवस्थेमध्ये ब्रह्माला ब्रह्मावर मनाला एकाग्रित करून सतत त्याचं चिंतन केलं पाहिजे. अशा पद्धतीत विचिंतयेत म्हणजे कोणाला विचिंतयेत हे त्यांनी सांगितलं समजावून की प्राणाला नियंत्रित केल्यानंतर मनही नियंत्रित होईल आणि मनाद्वारे ब्रह्माचं चिंतन हे सातत्यानं केलं पाहिजे. अशीतिश्च शतं चैव सहस्राणि त्रयोदशः लक्षश्चैको विनिश्वास अहोरात्र प्रमाणतः. आता इथे मनुष्य किती वेळा श्वास घेतो हे सांगितलेलं आहे दिवसभरात. एका दिवसभरात मनुष्य 1,16,013 वेळा श्वास प्रश्वास घेतो, श्वास आणि प्रश्वास करतो. आता याचं अगदी वैज्ञानिक दृष्ट्या जरी करायला गेलं तरी सुद्धा आसपास आपल्याला मिळतं. त्यांनी त्यावेळी हे स्वतःच्या अनुभवातून लिहून काढलेलं आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करणे हे म्हणजे त्यावेळच्या लोकांनी याच्यावर रिसर्च केला. त्यांची छाती तेवढ्या मोठ्या प्रमाणात असेल, आज कदाचित थोडी छाती छोटी झाली असेल आणि श्वासाची गती कदाचित थोडी कमी जास्ती असेल वाटलं. किंवा वाढली असेल असं आपण म्हणू शकतो. परंतु याच्यावर त्यांनी रिसर्च केलेला आहे हे मात्र यातून दिसतं की त्यांनी मनुष्य किती वेळा दिवसभरात श्वास करतो हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. 1,16,013 हे त्यांनी आकडा दिला इथे. एवढ्या वेळा तो श्वास प्रश्वास करतो. या हिशोबाने लक्षशेको विनिश्वास अहोरात्र प्रमाणतः म्हणजे अहोरात्रीमध्ये तो एवढ्या प्रमाणात काय करतो श्वासोच्छ्वास घेतो. आता हे जो श्वास आणि उच्छ्वास घेतो ते कशाचे असतात तर प्राणाचे असतात. बरोबर आहे. प्राण बाह्य प्राण हे आपण आपल्या शरीरामध्ये घेत आहोत आतमध्ये. तर आता त्याच्या पुढे प्राणाचे शरीरामधलं स्वरूप म्हणजे आपण बाह्य प्राण आतमध्ये घेतला तर शरीरामध्ये गेल्यानंतर त्या प्राणापासून आपल्या शरीरामध्ये किती प्राण उत्पन्न होतात हे सर्व आता या पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. आज आपल्याला 8 वाजलेत, आपण इथे थांबूया आणि त्यानंतर
पुढे आपण पुढच्या श्लोकांपर्यंत बघू की आता पुढे काय असणार आहे. तर प्राणादी 5 वायू जे आपल्या शरीरात सांगितलेले आहेत त्यांचं वर्णन आहे, त्यांचा रंग कसा असतो वगैरेचं वर्णन आता पुढे केले जाणार आहे. आज आपण इथे थांबू आणि उद्या आपलं हे उपनिषद संपणार आहे. आपण दुसऱ्या उपनिषदाला चालू करू, कारण हार्डली किती 5 श्लोक शिल्लक राहिले. हम्म. आज आपण थांबूया. हरिओम.